विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इट या प्रोनाउनचा वापर करणार आहोत. त्याचा वापर कसा करायचा हे शिकून घेणार आहोत. तो कुठे कुठे वापरला जातो हे बघणार आहोत. त्याची काही वाक्य समजून घेणार आहोत. वाक्यात कशा प्रकारे तो वापरला जातोय हे बघणार आहोत. इट खूप महत्वाचा आहे. बरेचदा आपल्याला इट वापरायचं की तिथे दुसरं कोणतं प्रोनाउन येतं हे कळत नाही, गोंधळ उडतो. नेमकं प्रोनाउन कसं होते ही समजून जातं. एखादा व्यक्ती आहे, हा मेल आहे, बॉय आहे, तर आपण त्याच्या ठिकाणी हीचा प्रयोग करून घेतो. एखादी स्त्री आहे, फिमेल आहे, तर आपण काय करून घेऊ, शीचा प्रयोग करून घेतो. पण बरेचदा गोंधळ असा उडतो की इट नेमकं कुठे वापरायचं. म्हणून सगळ्यात आधी मी प्रोनाउन मध्ये इट घेतलेला आहे. आपण सगळ्याच प्रोनाउनचा अभ्यास करणार आहोत, पण सुरुवातीलाच मी आता इट घेतलेला आहे. इट करिता मी स्पेशल एक व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करीत आहे. इट हे थर्ड पर्सन प्रोनाउन आहे. कळलं का? थर्ड पर्सन माहित असलं पाहिजे. कळेल तुम्हाला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. हे थर्ड पर्सन प्रोनाउन आहे. इट प्रोनाउन आहे, नामाऐवजी वापरलेला शब्द. कारण की बरेच ठिकाणी आपण तेच ते नाम रिपीट करू शकत नाही, आणि रिपीट केलं तेच ते नाव एका पॅरेग्राफ मध्ये रिपीट केलं तर ते थोडस विचित्र वाटतं आणि आपला वेळ वाया जातो, जागा अपुरी पडते. कळलं का? तर इट कुठे वापरायचं चला तर बघूया. यूज ऑफ इट. इटचा वापर कुठे होतो? थिंग्स. थिंग्स म्हणजे वस्तू. आपल्या अवतीभवती बऱ्याच वस्तू आहेत. काही सजीव आहे, काही निर्जीव आहेत. तर ज्या निर्जीव आहेत, ज्या नॉन लिव्हिंग थिंग आहे, निर्जीव समजते ना, ज्या हालचाल करत नाही, ज्या बोलत नाही, त्यांच्याकरिता, त्या थिंग्स करिता आपल्याला काय वापरायचं आहे? इट वापरायचं आहे. आलं लक्षात? ओके. नंतर ॲनिमल्स. ॲनिमल्स म्हणजे पशु, प्राणी, जनावर, त्यांच्याकरिता सुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे? इट इज. काय वापरायचं आहे? इट. IT, इट. फॉर बेबी, लहान बाळ असतात, 6 महिन्याची, 8 महिन्याची, 1 वर्षाची, 2 वर्षाची छोटे छोटे बेबी असतात. ते बेबी, त्या बेबींवर आपण किती वाक्य बोलतो, किती लाड करतो त्यांचा. मग बेबीच्या संदर्भात जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य बनवायचं असते तेव्हा आपल्याला इटचा वापर करावा लागतो. IT, इटचा. फॉर टाइम अँड डेट. जर आपल्याला एखादी वेळ सांगायची असेल, एखादी तारीख सांगायची असेल, एखादा दिवस सांगायचा असेल, तर आपल्याला इटचा वापर करावा लागतो. इट इज मंडे टुडे. आज सोमवार आहे आणि मला उपवास आहे असे म्हणतात ना काही लोक, किंवा मला गावी जायचं आहे. तुम्ही आजूबाजूला काय चर्चा होते याकडे लक्ष ठेवा. ती जी छोटी छोटी वाक्य असतात ना, ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर इंग्रजीत आहे तर समजून घेण्याचा प्रयत्न करा, आणि जर ते मातृभाषेत बोलत आहे तर त्यांना कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. म्हणजे मातृभाषेतून ते इंग्रजीमध्ये कसं बदलवता येईल असे प्रयोग करा. त्याकरता तुम्हाला ग्रामरची गरज पडेल. तर आपण नॉन लिव्हिंग थिंग करिता, एनिमल्स करिता, बेबी करिता, टाइम अँड डेट करिता, वेदर करिता आणि डिस्टन्स करिता. डिस्टन्स म्हणजे अंतर. किलोमीटर मध्ये सांगतो आपण बरेचदा अंतर, मीटर मध्ये सांगतो आपण अंतर, जे काही आहे ते. म्हणजे इथून ते ठिकाण 200 किलोमीटर अंतरावर आहे. इट इज 200 किलोमीटर अवे फ्रॉम हियर. वेदर, मोसम, पाऊस आहे, ऊन आहे, थंडी आहे, त्याच्याकरता सुद्धा आपल्याला इट वापरावं लागतं. इट हे प्रोनाउन आहे, आणि नामाऐवजी, नामाचा वारंवार उल्लेख होऊ नये म्हणून नामाऐवजी जो आपण शब्द प्रयोग करतो तो म्हणजे प्रोनाउन, आणि आपण त्याच प्रोनाउन मधलं इट चा वापर आज करणं शिकत आहोत. कुठे वापरायचं आहे कळलं? परत एकदा रिपीट करतो. थिंग्स, एनिमल्स, बेबी, टाइम, डेट, वेदर, डिस्टन्स. ओके. आता काही वाक्य मी बनवलेली आहे ती समजून घ्या. आय परचेस्ड ए बुक. मी एक पुस्तक खरेदी केले. आय परचेस्ड ए बुक हे सेंटेन्स कोणत्या ह्याच्यात आहे? हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. आय परचेस्ड ए बुक.
सिंपल पास्ट टेन्स. इट इज व्हेरी युजफुल, ते खूप उपयोगी आहे. म्हणू शकतो आपण येस्टरडे आय परचेस्ड ए बुक. काल मी एक पुस्तक खरेदी केले. त्याच्यात बघा वाक्य वाढवायचं कसं हे आपल्या हातात असतं. एकदा आपल्याला इंग्रजी येऊ लागलं, आपल्याला ग्रामर समजलं, ते वाक्य वाढवणं, ते छोटं करणं, त्याला जितकं मोठं करायचं मोठं करता येणं, सब्जेक्टला मोठं करणं, ऑब्जेक्टला मोठं करणं, आहे की नाही, नवीन नवीन प्रकारचे क्रियापद वापरणं, वाक्यामध्ये वाक्याला एक्सपॅन्ड करणं खूप सोपं होऊन जातं. येस्टरडे आय परचेस्ड अ बुक. काल मी एक पुस्तक खरेदी केले. काल सिंपल पास्ट टेन्स. इट इज व्हेरी युजफुल म्हणजे काय, द बुक इज व्हेरी, बुकचा उल्लेख टाळला गेला इट वापरल्यामुळे. येस्टरडे आय परचेस्ड अ बुक किंवा इन मॉर्निंग किंवा टुडे इन मॉर्निंग आय परचेस्ड अ बुक किंवा आज सकाळी आय परचेस्ड अ बुक, मी एक पुस्तक खरेदी केले. इट इज व्हेरी युजफुल. टुडे मॉर्निंग आय परचेस्ड अ बुक. इट इज व्हेरी युजफुल. ते खूप उपयोगी आहे. वापरा ना तुम्ही. यूज करा इंग्रजीचा. बोला. शिकायचं आहे ना, बोलता आलं पाहिजे ना, वापरायचं. चुकेल तर चुकेल, काय होणार आहे, एखादा शब्द चुकेल ना, काही हरकत नाही, पण बोला. घाबरू नका. व्यायाम करा. शरीर चांगलं ठेवा. आलं लक्षात. भाषा चांगली ठेवा. नवनवीन गोष्टी शिकत राहा. यालाच जीवन म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती आहे. आलं का लक्षात. आरोग्य हीच संपत्ती आहे. हेल्थ इज वेल्थ. आय परचेस्ड अ बुक. इट इज व्हेरी युजफुल. मी एक पुस्तक खरेदी केले, ते खूप उपयोगी आहे. दुसरं वाक्य, द काऊ वॉज इटिंग ग्रास. द काऊ वॉज इटिंग ग्रास. गाय गवत खात होती. गाय गवत खात होती. इट लुक्ड व्हेरी हॅपी. ती आनंदी दिसत होती. स्वाभाविक आहे, कोणालाही खायला मिळाला तर तो आनंदी दिसणारच आहे. मनुष्य असू द्या नाहीतर पशु असू द्या, नाही का. द काऊ वॉज इटिंग ग्रास. गाय गवत खात होती. इट लुक्ड व्हेरी हॅपी. ती खूप आनंदी दिसत होती. हे इट कोणाकरता आलाय, द काऊ करता आलाय. काऊचा जो उल्लेख रिपीट होणार होता, म्हणजे वारंवार नावून घ्यावं लागणार होतं, तर काऊच्या ठिकाणी काय आलं, इट आलं. द काऊ वॉज इटिंग ग्रास. इट लुक्ड व्हेरी हॅपी. पुढचं, द बेबी इज क्राईंग. बाळ रडत आहे. कसं असते, बाळाला बोलता येत नाही, बेबीला बोलता येत नाही, तर मग ते काय करतं, रडतं किंवा हातवारे वगैरे करतं किंवा हात असा मारतो. बरोबर आहे ना. द बेबी इज क्राईंग. बाळ रडत आहे. याचा अर्थ काय, काही असू शकते अर्थ. त्याला एखादं चावलं असेल म्हणून रडत असेल, किंवा त्याला भूक लागली असेल, तर समजा आपण भूकीचा संदर्भ इथे घेऊ. द बेबी इज क्राईंग. इट इज हंग्री. ते भुकेला आहे, त्याला भूक लागली आहे. ठीक आहे. आता इथे दोन वाक्य आहे. इट इज मंडे, याला असे म्हणता येते, इट इज मंडे टुडे. आज सोमवार आहे, किंवा इट इज मंडे, आज सोमवार. इट इज मंडे, सोमवार. ठीक आहे. इट इज 7 o'clock. 7 वाजले आहेत. 7 AM म्हणाल तर सकाळचे, 7 PM म्हणाल तर सायंकाळचे. ठीक आहे. इट इज 7 o'clock. पण इथे काय म्हटलंय, फक्त ती वेळ माहिती आहे आपल्याला, सकाळची आहे का दुपारची आहे. अंगणामध्ये कधीतरी घरचं उभं असताना विचारते किती वाजले का, इट इज 7 o'clock. त्याला AM PM सामाजिक सांगायची गरज नाही, कारण की दोघेही जण एकाच ठिकाणी आहे. जेव्हा आपण एखादी घटना घडलेली असते आणि तिचा उल्लेख मग आपण 10 दिवसांनी एखाद्या अर्जामध्ये करतो, तर मग ती सकाळी घडली होती की संध्याकाळी घडली होती, तेव्हा आपण AM किंवा PM तिथे मेन्शन करतो, है ना. एखादा फॉर्म भरताना इतकी इतकी वाजता तिथे उपस्थित होतो. सकाळ होती का संध्याकाळ होती, मग AM आणि PM लिहावं लागतं. लक्षात ठेवा तुम्ही. सोपा आहे या सगळ्या गोष्टी, काही कठीण नाही आहे. पण समजा घरातच आपण दोघंही आहोत, एक अंगणात आहे, एक हॉलमध्ये आहे, आणि अंगणातून विचारते आहे आई मुलीला, अगं किती वाजले, तेव्हा तुम्हाला AM आणि PM सांगायची गरज नाही, कारण की घटिका कोणती आहे ही आईलाही माहित आहे आणि मुलीलाही माहित आहे.
या गोष्टींवर आपण चर्चा करत नाही. आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. इट इज मंडे, आज सोमवार आहे. इट इज मंडे टुडे असं समजा. इट इज 7 o'clock, 7 वाजले आहे. इट मे बी हॉट टुडे, आज खूप उकाडा होईल असं वाटते. आज खूप गरम होईल असं वाटते. पाऊस पडला नाही तर गरम होतच. इट मे बी हॉट टुडे, आज गरमी होणार असं वाटते. पुढचं वाक्य, हा, इट इज 500 किलोमीटर अवे फ्रॉम हिअर, इथून 500 किलोमीटर अंतरावर आहे. द प्लेस वेअर यू वॉन्ट टू गो, इट इज 500 किलोमीटर अवे फ्रॉम हिअर. वाक्य मी एक्सपॅन्ड केलं. ज्या ठिकाणी तुला जायचं आहे ते ठिकाण इथून 500 किलोमीटर अंतरावर आहे. आलं का लक्षात? इट इज व्हेरी इझी, इट इज व्हेरी सिंपल. द यूज ऑफ इट इज व्हेरी युजफुल, खूप कामाचा आहे. इटचा वापर खूप कामाचा आहे. ठिकठिकाणी इटचा वापर होतो आणि आपला गोंधळ उडू नये म्हणून आपल्याला इट नेमकं कुठे कसं वापरायचं आहे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. एकदा का समजलं ना, तुमचे मार्क्स परीक्षेत वाढले समजा. आय प्रॉमिस, आय एम कॉन्फिडेंट, मला आत्मविश्वास आहे की भाषा जर चांगली असेल तर तुमचे मार्क्स वाढतात. मुलं हुशार राहून सुद्धा मागे पडतात, त्यांची स्कोरिंग कमी येते. त्याचं रिझनच असते त्यांची भाषा ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असते. म्हणून भाषेवर प्रभुत्व असायलाच हवं. भाषा ग्रॅमॅटिकली करेक्ट आलीच पाहिजे आणि तुम्हाला येणार. तुम्ही अभ्यास करता, तुम्ही व्हिडिओ बघत आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या वर्गमित्रांना पाठवा, नातेवाईकांना पाठवा. आणखी काही वाक्य बनवू शकतो आपण, आपल्याला वाटेल ते वाक्य बनवू शकतो आपण. इथे आपण घेतलं होतं आय परचेस्ड अ बुक, इट इज व्हेरी युजफुल. म्हणा तुम्ही असं, आय सॉ ए बुक इन फेअर, मी फेअर मध्ये एक पुस्तक बघितले होते. इट वॉज व्हेरी कॉस्टली, ते खूप महाग होत. इट वॉज कॉस्टली, ते महाग होत. द काऊ वॉज इटिंग ग्रास. याच्या ठिकाणी तुम्ही दुसरं वाक्य बनवू शकता. एक वाक्य बनवता आलं की आपल्याला 1000 वाक्य बनवता येतात. द काऊ वॉज इटिंग ग्रास म्हटलं आहे, तुम्ही इथे दुसरं घेऊ शकता. द काऊ वॉज इटिंग मेज, मका खात होती. द काऊ वॉज इटिंग ग्रास, इट लुक्ड व्हेरी हॅपी, ती खूप आनंदी दिसत होती. द काऊ वॉज इटिंग किंवा सॅलोईंग फ्लोअर, पीठ नाही का आपलं, ते भिजवून देतात पाण्यामध्ये आणि तिला ऑफर करतात, तिला खूप आवडतं. इट लुक व्हेरी हॅपी, ती आनंदी दिसत होती. द बेबी इज क्राईंग, द बेबी इज लाफिंग, इट लुक्स हॅपी म्हणू शकतो आपण. इट इज मंडे, इट इज ट्यूजडे, इट इज वेनसडे, इट इज थर्सडे, इट इज फ्रायडे, इट इज सॅटरडे, इट इज संडे. It is 7 o'clock, it is 8 o'clock, it is 9 o'clock, it is 10 o'clock, it is 11 o'clock, it is 12 o'clock. You can say like this. It may be hot today, it may be rain today. It is 500 kilometer away, it is 200 kilometer away, it is 300 kilometer away. You can make. सराव करा आणि दैनंदिन जीवनामध्ये असा वापर करा. वापर करताना काळजीपूर्वक करा, हळू बोला, हरकत नाही. प्रयत्न करा, चांगला प्रयत्न करा. पुढच्या व्हिडिओची वाट पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा.